महत्त्वाची बातमी, पदवीधर मतदान नोंदणीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय। ठाकरे गटाने नोंदवलेली नावं रद्द करण्यात आल्याचं परब म्हणतात। आम्ही भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आले असा आरोप परबांनी केलाय। तर पराभव समोर दिसत असल्याने अनिल परब यांचे हे आरोप असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। अनिल परबांनी केलेल्या आरोपांवर प्रसाद लाड यांनी हा पलटवार केलाय। 40,000चा रोल आला, याच्यामध्ये आमच्या पक्षाची नावं ही ठरवून बाद केलेली आहेत असं चित्र आम्हाला दिसतंय। आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत असा आमचा आरोप आहे। मत बाद करणं, रडीचा डाव खेळणं हे उद्धव ठाकरेच्या उभाटा शिवसेनेचं काम आहे, भारतीय जनता पार्टीचं काम नाही। आमचा उमेदवार हा सक्षम उमेदवार आहे, सुशिक्षित उमेदवार आहे, पत्रकार उमेदवार आहे। जे काही चाललं आहे ते प्रामाणिकपणे आम्ही करतो, आमचा प्रयत्न प्रामाणिकपणे चालला आहे। आमचे संपूर्ण मुंबईमध्ये किमान 3,000 कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोचायचं काम करत आहेत। 1,00,000 मतदारांपर्यंत पोचण्याचं काम आतापर्यंत आमचं झालेलं आहे आणि त्यामुळे पराभव दिसू लागल्यामुळे उभाटा शिवसेना आणि अनिल परब हे नवीन पेत्रेबाजी चालू करतात।